राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केल्यानं काँग्रेस राष्ट्रवादीत सामना होण्याची शक्यता आहे। तटकरेंच्या उमेदवारीवरून वादंग उठलं असतानाच आता तटकरेंनी विधानसभा निवडणुका न लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे। संसदेत गैरहजर राहिल्याप्रकरणी टीकेचं लक्ष बनलेल्या सचिन तेंडुलकरने राज्यसभेत लेखी पत्र पाठवून स्पष्टीकरण दिलं आहे। या लेखी पत्रात सचिनने 14 ऑगस्ट पर्यंत मला सुट्टी देण्यात यावी अशी विनंती केली आहे। सचिनचं पत्र राज्यसभेत सभापतींकडून वाचून दाखवण्यात आलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला। देवेंद्र फडणवीस हा अत्यंत खोटा माणूस असून तो खूप शिकलेला आहे। फडणवीस यांनी माझ्यावर केलेले आरोप अत्यंत चुकीचे असून आरोप जर सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेन अशी श्री पवार म्हणाले। बिहारमध्ये भाजपला शह देण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव पुन्हा एकदा एकत्र आले आहेत। तब्बल 20 वर्षांनंतर कट्टर प्रतिस्पर्धी एकाच मंचावर आले। कोकणाच्या दिशेने निघणाऱ्या चाकरमान्यांचे येत्या गणेशोत्सवात डबल डेकर एसी एक्सप्रेस मधून जाण्याचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे। डबल डेकर एक्सप्रेस सुरू करण्याच्या मुद्द्यावरून मध्य रेल्वे आणि मुख्य सुरक्षा आयुक्तांमध्ये सुरू असलेली रस्सीखेच अखेर संपली आहे। काँग्रेसच्या कठोर विरोधाला न जुमानता सरकारने सोमवारी न्यायिक नियुक्त्याविषयीचे विधेयक राज्यसभेतून मागे घेतले। त्याऐवजी नवे साधक बाधक विधेयक सादर करण्याचे आश्वासन दिले। या विधेयकावर काँग्रेस वगळता इतर सर्व विरोधी पक्षांनी सरकारला पाठिंबा दिला। हिंदुस्थानमध्ये राहणारे ते सर्व हिंदूच अशा आशयाच्या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर सर्व थरातून टीकेची झोड उठवण्यात आली आहे। भागवतांनी भारताची राज्यघटना वाचली आहे का, असल्यास त्यांचा त्याच्यावर विश्वास आहे का, असे सवाल अनेक राजकीय नेत्यांनी उपस्थित केले आहेत। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला भारतात आणण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पावले उचलणार असल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली आहे। राज्यसभेत दाऊदला भारतात आणण्यासंदर्भातल्या चर्चेवर उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली आहे। नुकत्याच ब्राझीलमध्ये झालेल्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये वर्ल्ड कप इतिहासातील सर्वाधिक गोल करणारा जर्मनीचा आघाडीचा खेळाडू मिरोस्लाव क्लोज याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली आहे।